दर्शनने त्या दिवशी आपण ब्लॉग पाहिला. दर्शनचं इथं स्टुडिओचं सेटअप चालू होतं. तर हे घेऊ का व्हिडिओ? झालाय का कम्प्लीट? आमचं थायलंडला जायचा प्लॅन चालू आहे. तर कोलकात्यावरनं जायचं प्लॅनिंग आहे कारण तिथं रेट खतरनाक डिबेट चाललेलं आहे. हॉस्टेलचं अर्थ चेक कर, मला पण नाही माहिती. आम्हाला चीप रेट मध्ये हॉस्टेल हवं आहे, म्हणजे हॉटेल हवं आहे राहण्यासाठी. हॉस्टेलचा अर्थ काय माहिती का? तर यांच्या नावावरती चाललेलं आहे जर्मनची हॉस्टेल पण नाही, जापान काय बंकर ना? बंकरचं वेगळं अरे ते बंकर काय आता काय लपायचं का आपल्याला? मी सांगतो मी सांगतो एवढं थांब ते बंद करा. हा बंद आहे बंद कर. अरे बंद आहे. नको अरे बंद कर बोल रे. बोल बोल. तुला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे ना. तुझं हे बोल. बंद बंद आहे बंद. हा बोल बोल. पहिलं म्हणजे याला बंक हॉस्टेल म्हणत नाही, सेल असतात ते मला नको सांगू, तुझं सांग मला. बंकरचं काय अर्थ आहे ते? काय बंकरचा अर्थ काय? सेल म्हणतात त्याला. सेल म्हणजे काय? कशासाठी? अरे बंक आणि सेल असतात असे XYZ. हा मग काय करायचं? XYZ त्याच्यामध्ये झोपायची जागा असते, बॅग ठेवायची जागा असते, चार्जर अच्छा ते आणि बाथरूम एकावर एक ना, एकावर एक असतात तेच. हा एकावरती एक 56 असतात तिथे. खाली कर जरा मग हे. हा मग चेहरा दिसू दे. हा. ओके हा. बस. झालं? त्याला हॉस्टेल नाही म्हणत. ते तुझ्यासाठी तू ठरव. अरे तू अरे हॉस्टेल दादा, भावना महत्वाच्या ना. मी माझं पण ठरवलं. ए भावना महत्वाच्या ना. मला नाही कन्फ्युज. तुला ए भावना महत्वाच्या ना. तुला भावना पोहोचल्या? हा पोचले. हा, मग तेच मग तेच आम्ही की. त्या तुझ्या युट्यूबवर जेवढे असतील ना 10, 15, 50 काय तुझे कोण नाहीये बाबा, असतील ना, काय कोण नाही. नाहीये ना? नाही अजून त्यांना तरी. विचार कमेंट्स मध्ये टाकायला की हॉस्टेल असतात का बंकर असतात. बंकर म्हणतोय तू. मध्ये तो कन्फ्युज होतो माणूस आणि ऐकायचं तर त्याकडे काय अरे रताळ हा ऐकून घेत नाही दरवेळेस. मला म्हणतो तू ऐकून घेत नाही. तो हॉटेल आणि हॉस्टेल एक अरे, समजतो. ह्याचं कसं जातो असते, घरी. हा कोणाचं ऐकत नाही, हा ह्याच ठरवतो. ह्याला आपण सांगायला गेलो अरे की हा असा राग ऐकत धरतो. नाही. पहिली गोष्ट म्हणजे नाही का, जो ऐकत नाही ना तो म्हणतो दुसऱ्याला ऐकत नाही, पण हा ऐकत नाही. एक गोष्ट ऐकलेली मला सांग. अरे माझा मोबाईल ऐक. ह्यांनीच धरलाय. मी काय म्हणतोय, माझं म्हणणं काय नाही माझं हा म्हणणं गोष्ट काय? आता हा ऐकून काय घेत नाही म्हणतोय? आणि हा शब्द बर गाईज, आता आम्ही तर बजेट काढलेलं आहे 16,800 रुपये अहमदाबादवरनं. आणि जर का आम्ही कोलकाता मार्गे गेलो तर 13,500. पण आम्हाला पुण्यावरनं तिथं जायला ट्रेनचे जे रेट्स वगैरे हे सगळे आम्ही काढलेले आहेत. हे असं आहे सगळं. त्याच्यानंतर यांचं डिबेट खतरनाक चालू झालेलं आहे. मजा येते ऐकायला बघायला. बस हे पण ऐका. हा ह्याला काय वाटतंय हा. की काम ह्यानी सोडून दिले की ह्याच्यावरती सगळे त्याची एक गैरसमजच काढा की तू याला तरी इथलं काम थांबत नाही. अरे पैसा ह्याचा काही संबंध नाही माझ्या कामाशी. बोल की. अरे अरे थायलंडचा आपल्याला प्लॅन करायचा. आर्ग्युमेंटचे टॉपिक नसतील तर मला सांग. आर्ग्युमेंटचं काय आहे का? मला नाही माहित. ए मी चाललोय रत्नागिरी. ए बरं शुभे, तुझा काय विषय? मला माहित नाही. रत्नागिरी चालतोय. थायलंड, रत्नागिरी इज बेस्ट. तुमचं काय म्हणणं आहे? रत्नागिरीला ए रत्नागिरी भाऊ येणार आहे का तू? कॅन्सल. जाऊ दे रे भाऊ. दर्शनने त्या दिवशी आपण ब्लॉग पाहिला. दर्शनचं इथं स्टुडिओचं सेटअप चालू होतं. तर हे घेऊ का व्हिडिओ? झालाय का कम्प्लीट? मस्त केलंय. भारी केलंय दर्शन. भारी केलंय रे. काय राहिले आता? काय राहिले? सगळं झालं ना? सोफा लावणार आहे का? ओके. अच्छा सिस्टम. अरे सिस्टम पण लावली की, साऊंड पण लावलेत की. अरे इथं तर मोठा आहे राव. बेस्ट. आणि लावणार कशात? कुठे ते काय लाव? अच्छा इथं ठेवली का सिस्टम? अरे आता इथेच ठेवता हे बघ की इथं आहे की, दिसती की. एकदम रिअलिस्टिक वाटतंय हे. काम पेंडिंग आहे भरपूर. आज हवं काही येते असं वाटतंय मला. काय म्हणतो शुभ्या? शुभ्या त्या दिवशी तू आला नाही राव. इथं गावाला जाऊन. अरे थायलंडला कधी गेलो आम्ही. शुभम आपला जिगरी दोस्त मित्र त्या दिवशी मिसिंग होता ब्लॉगमध्ये. त्याला असं बोललो मी की सगळेजण आठवण करतात. कोण काढत नाही.
कार्तिक म्हणलं आठवण, त्यामुळे ये तू. पण भाऊ काय विषय केला आणि ते प्रज्वलचे इथं पंचलाईन मारले पाहिली होती प्रज्वलने मंगई जागावरती. अच्छा ती डायलॉग तो कसला घातात. ओ भाई काय रे बंद करून टाकलं रे आणि ऑफिस. बकवास गेली ना, बघितली मी. हा बंद नाही रे, चालूच आहे. हे यार माझी तर घातली ना. अरे भाई हा हे आम्ही एक कंपनी चालू केली होती काय असे काम त्याचं आमचं हे काम ह्याचे क्रॉक्स आणि माझी इथं सेम भाईने ऍक्च्युली कॉपी केले होते माझे. हा का नाही हे जे वेगळेच. ब्रँड इथं प्रीतीचं नाव आहे का रे चप्पलवरून कुठं? अरे भाई पण कंपनी चालू केली ती राव आपण एकसारखी. हे बरं ते जाऊ दे फालतूगिरी लवकर. हा, हे नाही का कट करायला होतं. त्याच्या जे सोयी त्या- असतात त्या- ना, हा, बरोबर. ते ठेवतात. दुसऱ्यांची एडिट करणार तो आता. बरोबर. अरे ते जाऊ दे मरू वाव दे. झालेले असतात ते ना. गेलं खड्ड्यात. मी तुला काय वाव म्हणतोय करा, फक्त तर बरोबर टाका. थायलंडचं काय आहे म्हणजे थायलंडचं आपण व्लॉग मध्ये टाकू शकू राव. लवकर कर काहीतरी प्लॅनिंग भाऊ. जायचंय आपल्याला. आमचे संरक्षण माझं. सौरभ तूच जा, मी येत नाही. नाही भाऊ मी पण आहे रत्नागिरी. थायलंड पेक्षा भारी आहे भाऊ. तुझं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रीयन आहे राव तू. रत्नागिरी आपली शान आहे. मी रत्नागिरी शान आहे. रत्नागिरीचे पोरं बघत असतील तर शिवाय घाला रे याला जरा चांगल्या. चांगली शिवाय जमत. नो कमेंट्स. सिस्टम चालू करतोय. हे कर रे चालू जरा. बाकी आहे बंद. बंद झालं ते. बंद ए, झालं. ते बंद करा. चला. कोण आहे हे धर बाबा ऋषी बोल. कोण आहे रे? तू मला वाटलं तेच चालू आहे काय अजून. करणार आहे बोल ते. बोल जाऊ दे. इथं बघ, ओ त्याला काय प्रज्वल बोल? शेठ. प्रज्वल शेठ अहो व्लॉग चालू आहे राव. तुम्ही नाही आमच्या सोबत. वे टू थायलंड कॅन्सल. का हो? ठेवू का प्रज्वल शेठ? नाही नाही ते बदल ना, ते चेंज कर दर्शन. ती वाली चेंज कर ना. खतरनाक आहे. आवाज कसला खतरनाक आहे. कर ना भाऊ. चालते आता आम्ही चाललेलो आहे घरी. जाई ए चंद्र भारी दिसतोय रे. आहे ना? सगळं भारी दिसतं. इथं त्या दिवशी फटाके वाजवत होतो आम्ही. हे कॉन्फ्लिक्ट मिटलं का तुमचं? डिस्कशन झालं का? झालं का? रत्नागिरी. अरे ह्याच्यावर नाटक करणार. हे कुठे चष्मा कुठे मला काय माहिती. राहिलं? बरं झालं आलं लक्षात आलं. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला मित्रांनो. डिस्कशन चालू अजून तेच डिस्कशन. बुकिंग ऑलरेडी बुकिंग टॅक्स किती वेळ लागतो? अरे